गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट सातत्यानं घडताना दिसली। प्रत्येक मोठ्या लढाईत उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसत गेले आणि आमदार फुटले। त्यानंतर पक्ष आणि चिन्ह गेलं, सत्ता गेली, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकदही कमी होत गेली आणि आता लोकसभेतही त्यांच्या पक्षाची संख्या घटली। त्यामुळे अनेकांना वाटू लागलं की उद्धव ठाकरे आता बचावात्मक राजकारणच करतील। पण राजकारणात कधी कधी एखादा आंदोलन, एखादा जनतेचा प्रश्न किंवा एखादा वाद हा विरोधी पक्षासाठी मोठी संधी घेऊन येतो आणि सध्या नेमकं तेच घडताना दिसत आहे। राम मंदिरापासून नीट आंदोलनापर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयापासून ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकजुटीपर्यंत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। पण ही केवळ आंदोलनाची मालिका आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुनरागमनाची सुरुवात, याचाच सविस्तर उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। राजकारणात एखाद्या पक्षाकडे सत्ता असते तर विरोधी पक्षाकडे मुद्दे असतात, पण अनेकदा विरोधकांकडे मुद्दे असूनही ते जनतेपर्यंत पोहोचत नाहीत। गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका होत होती की ते आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावत नाहीत। मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे, कारण त्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर भाजपला घेरण्याची रणनीती स्वीकारल्याचं दिसत आहे। विशेष म्हणजे हे सर्व मुद्दे वेगवेगळ्या समाज घटकांशी संबंधित आहेत, म्हणजे हिंदुत्व, विद्यार्थी, संविधान, न्यायव्यवस्था आणि मराठी अस्मिता। प्रत्येक स्तरावर वेगवेगळा राजकीय संदेश दिला जात आहे। या संपूर्ण रणनीतीची सुरुवात झाली ती राम मंदिराच्या मुद्द्यापासून। अयोध्येतील श्रीराम मंदिरात आलेल्या देणग्यांबाबत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी थेट प्रश्न उपस्थित केले। हा मुद्दा सामान्य वाटू शकतो, पण त्यामागचं राजकारण खूप मोठं आहे, कारण गेली अनेक वर्ष भाजपनं हिंदुत्वाचा राजकीय अजेंडा स्वतःकडे ठेवला। शिवसेना फुटल्यानंतरही भाजप सातत्यानं सांगत राहिलं की खरं हिंदुत्व हे आम्हीच पुढे नेत आहोत। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचाच मुद्दा हातात घेतला। त्यांनी दादरमधील हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन सुरू केलं। महाआरती, रामरक्षा, हनुमान चालीसा यासारख्या धार्मिक कार्यक्रमातून त्यांनी आंदोलनाला धार्मिक आणि भावनिक स्वरूप दिलं। इथे राजकीय संदेश अगदी स्पष्ट होता, हिंदुत्वावर आमचाही तितकाच अधिकार आहे। म्हणजेच भाजपला त्यांच्या सर्वात मजबूत राजकीय मैदानावरच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला। त्यांनी प्रश्न विचारला की राम मंदिरासाठी दिलेली देणगी नेमकी कुठं गेली, शिवसेनेने दिलेली चांदीची वीट कुठं आहे। हे प्रश्न फक्त आर्थिक नव्हते तर विश्वासाशी जोडलेले होते। त्यामुळे भाजपला या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं कठीण झालं। याच आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। त्यांनी रामरक्षा स्तोत्राच्या 2 ओळी वाचून दाखवाव्यात असा टोला लगावला, पण उद्धव ठाकरे यांनीही त्याला उत्तर देताना हा मुद्दा पुन्हा चर्चेत ठेवला। म्हणजे भाजपनं प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांना हवा तसा राजकीय प्रतिसाद मिळाला। विरोधी पक्षासाठी हे महत्त्वाचं असतं, कारण मुद्दा जिवंत राहतो। यानंतर उद्धव ठाकरे थेट नागपुरात पोहोचले। नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर संघभूमीत जाऊन भाजपवर टीका करणं हा स्वतःमध्ये मोठा संदेश होता। भाषणाची सुरुवात त्यांनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशा शब्दांनी केली। यामागेही स्पष्ट राजकीय गणित होतं। भाजप सतत विरोधकांना हिंदुत्व विरोधी म्हणत असताना उद्धव ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणून पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करताना दिसले। दुसरी मोठी आघाडी होती विद्यार्थ्यांची। नीट पेपर फुटीचा मुद्दा आधीच देशभर चर्चेत होता। दिल्लीतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप झाला। यानंतर उद्धव ठाकरे थेट दिल्लीत जंतर मंतरवरती पोहोचले। तिथं त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। राजकीयदृष्ट्या हा निर्णय महत्त्वाचा होता, कारण हा फक्त महाराष्ट्राचा विषय नव्हता, लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर स्वतःची उपस्थिती दाखवण्याची ही संधी होती। त्यांनी सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला। इंदिरा गांधींच्या काळात आंदोलकांशी संवाद झाला। मनमोहन सिंग सरकारनं चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवले, पण आजचं सरकार संवादाऐवजी पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला। म्हणजेच त्यांनी केवळ भावनिक भाषण केलं नाही, तर ऐतिहासिक उदाहरण देत सरकारवर निशाणा साधला। इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। महाराष्ट्रात तरुण मतदारांची संख्या सातत्यानं वाढत आहे। बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपर फुटी हे विषय तरुणांसाठी अत्यंत संवेदनशील आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहणं हा केवळ नैतिक निर्णय नसून त्यामागं स्पष्ट राजकीय संदेशही आहे। तिसरी आघाडी म्हणजे न्यायालयीन लढाई। शिवसेनेच्या 6 खासदारांच्या शिंदे गटात झालेल्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयानं तातडीची स्थगिती दिली नाही, पण लोकसभा अध्यक्ष, सचिवालय आणि संबंधित खासदारांना नोटीस बजावली। राजकारणात अनेकदा अंतिम निकालापेक्षा प्रक्रिया महत्त्वाची ठरते, कारण आता हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे। ठाकरे गटाचा दावा असा आहे की मूळ पक्षाचं विलिनीकरण झालेलं नसताना काही खासदारांनी वेगळा निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षात जाणं 10व्या अनुसूचीच्या भावनेला विरोधात जाणं आहे। जर या प्रकरणात न्यायालयानं पुढे काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली तर त्याचे परिणाम केवळ या 6 खासदारांपुरते मर्यादित राहणार नाहीत। पक्षांतर कायद्याबाबतही व्यापक चर्चा सुरू होऊ शकते।
आता या सर्व घटनांकडे एकत्रित पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते. उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी वेगळा समाज घटक निवडत आहेत. हिंदुत्वासाठी राम मंदिर, विद्यार्थ्यांसाठी नीट आंदोलन, संविधानासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंची एकत्रित भूमिका. म्हणजे एका मुद्द्यावर अवलंबून न राहता त्यांनी अनेक दिशांनी राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये आणखी एक राजकीय ट्विस्ट म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली. आधी त्रिभाषा धोरणाच्या विरोधात दोघे एकत्र येण्याची चर्चा झाली आणि त्यानंतर सरकारने धोरण मागे घेतल्याचं विरोधकांनी आपलं यश म्हणून मांडलं. आता नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त तिरंगा मोर्चाची चर्चा सुरू झाली आहे. जर हा मोर्चा प्रत्यक्षात झाला तर तो केवळ विद्यार्थी आंदोलन राहणार नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणांचा संकेत ठरू शकतो. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत कायदेशीर मदत जाहीर केली. हा देखील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय आहे, कारण आंदोलनानंतर नोटिसा किंवा गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने पक्ष उभा राहत असल्याचा संदेश त्यातून दिला जात आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. भाजपकडं अजूनही केंद्र आणि राज्यातील सत्ता आहे, संघटनात्मक ताकद आहे. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला ते राजकीय स्टंट म्हणत आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावरही भाजपनं आरोप फेटाळले आहेत. नीट प्रकरणातही सरकारनं सुधारणा आणि कारवाईची भूमिका मांडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे जनतेपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतात आणि त्याचं मतदानात रूपांतर होतं का, हे पुढील काळातच स्पष्ट होईल. पण एवढं मात्र नक्की आहे की अनेक महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे केवळ बचावात्मक राजकारण करत नाहीत, तर आक्रमक राजकीय अजेंडा ठरवताना दिसत आहेत. त्यांनी चर्चेचा विषय स्वतः ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि राजकारणात ज्याच्याकडे चर्चेचे मुद्दे असतात तो अनेकदा निवडणुकीपूर्वीच मानसिक आघाडी मिळवतो. आता पुढचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. राम मंदिराचा मुद्दा, विद्यार्थ्यांचं आंदोलन, न्यायालयीन लढाई आणि ठाकरे बंधूंची संभाव्य एकजूट, या सगळ्याचं रूपांतर मोठ्या राजकीय लाटेत होणार का, की भाजप या प्रत्येक मुद्द्याचं प्रत्युत्तर देत पुन्हा आपलं वर्चस्व कायम ठेवणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे काही आठवडे या प्रश्नांचं उत्तर ठरवतीलच आणि कदाचित पुढील निवडणुकांचं राजकीय चित्रही. तुम्हाला काय वाटतं? सध्या भारतात गाजत असणारी आंदोलन मालिका भाजपच्या पुढील सत्तेसाठी आव्हानात्मक आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.